विभागाचे उपप्राचार्य श्री वायजे पाटील सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.एस. साळुंके सर, पर्यवेक्षक श्री डी.एम. बडगुजर सर, डी.एम. साबळे. कष्टकऱ्यांच्या घामाचा मान राखण्याचा आहे। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजा नॅशनल फ्लॅग केले, जनरल सल्यूट, जनरल सल्यूट। विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति से साने वाला, प्रेम सुधा
विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा झंडा ऊंचा रहे हमारा झंडा ऊंचा रहे हमारा संविधान प्रास्ताविका श्रोतकर. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. हप्त्याचे कामगार दिन आणि निकाल दिन असा त्रिवेणी 1 मे एक ऐतिहासिक दिन आहे. 1960 साली 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून आपला महाराष्ट्र आहे याची स्थापना झालेली आहे. त्या दिवशी 106 हुतात्म्यांचे आठवण म्हणजेच महाराष्ट्र दिन होय. याशिवाय आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनही आहे. कष्टकऱ्यांच्या घामाला, मेहनतीला सलाम करण्याचा हा दिवस होय. तर हा कार्यक्रम या ठिकाणी एक भव्य आणि दिव्य अशा झेंडा ग्राउंडवरती इथं सादर होत आहे. या प्रसंगी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुनील सीताराम कटारे साहेब हे लाभलेले आहेत. मी प्रथम पलूस शिक्षण प्रसारक मंडळ, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर, ज्युनियर कॉलेज आणि MCC विभाग यांच्यामार्फत साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि आमच्या लकी परिवाराचे कुटुंब प्रमुख आदरणीय पुदाली साहेब हेही या ठिकाणी हजर झालेले आहेत आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय शिंदे सर यांचंही मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आदरणीय प्रशांत कुलकर्णी साहेब, आदरणीय जयंत कदम सर यांचंही मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. याशिवाय आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक आदरणीय दाभाडी सर, पर्यवेक्षक दाभाडी सर, साबळे सर, सर्व सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, चतुर्थ कर्मचारी, क्लर्क विभाग यांचंही मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजी माझे शिक्षक बंधू भगिनी, पालक यांचंही मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच या ज्ञानसागरात अथंग विहार करणारे माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि स्वागतच या ठिकाणी जे छोटंसं काम होतं ते थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.
सर्वांना नमस्कार. आज 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून मी देत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे नाव श्री सुनील सीताराम कटारे आहे. ते पलूस गावचेच रहिवासी आहेत. ते किर्लोस्कर इबारा पंप्स लिमिटेड किर्लोस्करवाडी या ठिकाणी कार्यरत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगेवाडी इथं झालेलं आहे, तर 5वी ते 10वीचे शिक्षण लकी विद्या मंदिर पलूस या ठिकाणी झालेले आहे. ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच त्यांचे डिप्लोमाचे शिक्षण वालचंद कॉलेज सांगली या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. त्यांनी किर्लोस्कर इबारा पंप्स लिमिटेड किर्लोस्करवाडी येथे 33 वर्ष जनरल मॅनेजर म्हणून सेवा बजावली. तसेच ॲटलस कंपनी पुणे या ठिकाणी 6 वर्ष मॅनेजर म्हणून कामकाज केले. सध्या ते शेती या व्यवसायामध्ये पूर्णपणे रममान झालेले आहेत. नोकरी दरम्यान कंपनीतर्फे त्यांना अनेक देशांचे दौरे करण्याचा मौका मिळाला. त्यामध्ये जपान, श्रीलंका, नेपाळ, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, दुबई या देशांचा समावेश आहे. प्रमुख पाहुण्याचा एवढा परिचय देऊन मी इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सत्कार म्हणजे कृतज्ञते हा आमचा अभिमान. ही विनंती सत्कार संपन्न होत आहे. मार्गदर्शन ज्यांचे खास आपल्या उपस्थितीने उजळला आजचा हा सोहळा खास. प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय श्री भोंगीराम शिंदे अण्णा, संचालक प्रशांत कुलकर्णी सर, जयंत कदम नाना, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RS साळुंखे सर यांचा सत्कार संपन्न होत आहे. 8वी ई उपमधील विद्यार्थी सिद्धार्थ आदरणीय श्री SI रणखांबे सर यांचाही आज वाढदिवस आहे. प्रमुख पाहुण्यांना विनंती की त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. जन्मदिन हा आनंदाचा क्षण, शुभेच्छांनी भरूया त्यांच्या. प्रमुख विनंती की विद्यार्थ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अनुभवांचे मोती जेव्हा शब्दात गुंफले जातात तेव्हा जीवनाचे खरे मार्गदर्शन मिळते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री सुनील कटारे साहेब यांना विनंती की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. मान्यवर आयोजक समिती, कार्यक्रमाचे आयोजन करणारी समिती आणि स्टाफ मेंबर्स, विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्र, आज 1 मे मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मुख्यत्वे 2 कारणांना 2 गोष्टींसाठी फार महत्त्वाचा आहे. पहिलं म्हणजे तो आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून सर्व जगभर साधारणपणे 95 ते 100 देशामध्ये आज 1 मे हा दिवस साजरा केला जातो. त्याचं महत्त्व असं आहे की जे कष्टकरी लोक होते, कामगार लोक होते, त्यांच्यासाठी काही असा ठोस कायदा किंवा काही कामाची वेळ किंवा त्यांना पुरवणाऱ्या सुविधा, त्यांच्यासाठी काही संरक्षण कवच असं काही पूर्वी फारसं नव्हतं. अमेरिकेमध्ये 1856 साली याच्याबद्दल एक सत्याग्रह झाला, प्रोटेस्ट झाला आणि त्या प्रोटेस्टमध्ये पोलीस अधिक हे कर्मचारी ह्या सगळ्यांचा संघर्ष झाला आणि बरेच त्यामध्ये लोक मृत्युमुखी पडले. काही पोलीस मृत्युमुखी पडले, काही कामगार मृत्युमुखी पडले आणि सर्व जगाला या चळवळीची दखल घ्यावी लागली. सर्व जगामध्ये असं वाटायला लागलं की कामगार हा काही वर्ग जो आहे
याबद्दल बऱ्याचशा काहीतरी गोष्टी आपल्याला सुधारणा करायला पाहिजेत आणि ह्याच त्याच्यातून बऱ्याचशा चळवळी होत गेल्या आणि शेवटी 1889 साली पॅरिसमधल्या एका परिषदेमध्ये असं ठरवलं गेलं की 1 मे की ज्या दिवशी बऱ्याच लोकांचे असे मृत्यू झालेले होते ह्या संघर्ष चळवळीमधून, तो दिवस कामगार दिवस म्हणून पाळण्यात यावा आणि 1 मे 1889 हा पहिला कामगार दिन म्हणून साजरा केला गेला आणि तिथून पुढं बऱ्याच देशांनी तो त्यांच्या परीनं पुढं पाळला गेला. भारतामध्ये हा सगळ्यात सुरुवातीला 1 मे 1923 रोजी सध्याचं जे चेन्नई म्हणून शहर आहे, त्याला पूर्वी मद्रास म्हणत होते, त्या मद्रास शहरामध्ये 1 मे 1923 रोजी पहिला कामगार दिन आपण साजरा केला आणि तिथून पुढं ही प्रथा आहे की कामगारांना हे जे काही आत्ता सुविधा द्यायला पाहिजेत, कामाचे तास त्यांचे 8 तास कामाचे ठरवले गेले, त्यांच्यासाठी काही वेगवेगळ्या सुविधा आहेत, मेडिकलच्या सुविधा असतील, त्यांच्या मुलांच्यासाठी काही सपोर्टिव्ह सिस्टीम्स असतील. वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या परीनं असे नियम घातले, कायदे केले. आपल्याकडे सुद्धा असे बरेचसे कामगारांच्यासाठी सपोर्टिव्ह कायदे आहेत, कारण जे कष्टकरी लोक आहेत ज्यांच्या हाताने काम करतात त्यांच्यावरती सगळी प्रगती अवलंबून आहे. ज्या कुशलतेने ते काम करतात, ज्या कार्यक्षमतेने ते काम करतात, त्यांना जपलं पाहिजे, त्यांच्यावर अन्याय कोणता झाला नाही पाहिजे, ह्या अनुषंगानं बरेचसे कायदे बऱ्याचशा देशामध्ये झाले. तर हा एक महत्त्वाचा. आणि दुसरा म्हणजे 1 मे ला महाराष्ट्र स्थापना झाली 1960 साली. त्याचंही बॅकग्राऊंड असं आहे की भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भाषीय प्रांत अशा रीतीनं काही फेररचना करण्याचे कायदे झाले. त्यामध्ये 1956 साली महाराष्ट्र, मुंबई आणि गुजरात असं एक संयुक्त बॉम्बे स्टेट म्हणून जन्माला आलं. त्या बॉम्बे स्टेटचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण साहेब आणि बऱ्याचशा लोकांना हे जे काही एक एकत्र स्टेट झालेलं जे आहे बॉम्बे स्टेट, ह्याच्याविषयी मान्यता नव्हती. बऱ्याचशा लोकांना असं वाटत होतं की आपला महाराष्ट्र हा मराठी भाषिक सेपरेट प्रदेश असायला पाहिजे, सेपरेट राज्याचा दर्जा महाराष्ट्राला मराठी भाषिक लोकांना असायला पाहिजे. त्यावेळी पण ही आंदोलनं छेडली गेली, संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभारली गेली. केशवराव जेधे साहेब या चळवळीचं नेतृत्व करत होते. त्याचवेळी बरेचसे प्रक्रिया अत्रे साहेब, त्यानंतर प्रक्रिया अत्रे आणि नासी फडके अशी बरेच मंडळी त्यावेळी सपोर्टमध्ये होती आणि ही चळवळ एवढ्या मोठ्या ह्याने राबवली गेली आणि आम्हाला हा मराठी प्रांत वेगळा करून द्या अशा मागण्या केल्या गेल्या. त्यासाठीचं प्रोटेस्ट हुतात्मा चौक सध्या मुंबईचा जो आहे, इथं काही आंदोलनकर्त्यांच्यावर बेछूट गोळीबार झाला आणि सरांनी सांगितलं तसं त्याप्रमाणे 100 अधिक लोक, 106 लोकांना तिथं धारातीर्थी मरण आलं. तर तो हुतात्मा स्मारक म्हणून तिथं त्यांनी ते स्मारक उभा केलेलं आहे आणि त्या चौकालाही हुतात्मा चौक म्हणून नाव दिलेलं आहे. त्या सर्वाची आंदोलनाची परिणिती म्हणून गुजरात स्टेट सेपरेट करण्यात आलं आणि मराठी भाषिक प्रदेश मुंबईसह महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा असा एक महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात आलं. तर 1 मे हा जसा महाराष्ट्राचा स्थापना दिन आहे तसा गुजरातचा पण स्थापना दिन आहे. तर यशवंतराव चव्हाण साहेब जे बॉम्बे स्टेटचे चीफ मिनिस्टर होते, त्यांचीच परत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून 1960 साली निवड झाली आणि 1 मे दिवस ह्या रीतीनं अशा दरवर्षी आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. या महाराष्ट्र दिनाच्या म्हणजेच महाराष्ट्र सेपरेट स्टेट झाल्यानंतर बऱ्याचशी काही धोरणात्मक बदल करण्यात आले. त्यावेळची जी काही
काँग्रेस कमिटी होती दिल्लीमध्ये, त्या काँग्रेस कमिटीकडून त्यांना बरेचसे अप्रुव्हल घ्यायला लागायचे आणि महाराष्ट्राची मग अशी उत्तरोत्तर प्रगती होत गेली. बरीचशी धोरणं शासनाची जी काही होती त्यावेळचे राज्यकर्ते त्यांनी व्यवस्थितरित्या औद्योगिक प्रगती कशी होईल, शैक्षणिक प्रगती कशी होईल, सांस्कृतिक प्रगती कशी होईल, अशा रीतीनं महाराष्ट्राचा धोरणात्मक पायाभरणी केली आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या केली. त्याची परिणिती आज महाराष्ट्र बऱ्याच क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे आणि अशाच रीतीनं ते अग्रेसर महाराष्ट्र राहावा अशी सर्व महाराष्ट्रीयन लोकांची इच्छा आहे. तर हे दोन महत्त्वाचे तुम्हाला माहितीसाठी सांगितले. कार्यक्रमाच्या आयोजन समितीनं मला आज ध्वजारोहणाचा बहुमान दिला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि सर्व महाराष्ट्रीय जनतेला आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनच्या शुभेच्छा देऊन मी दोन शब्द संपवतो. धन्यवाद सर. कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सरांनी सांगितले. त्यांना विनंती की त्यांनी आभार व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज 1 मे जागतिक कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिन व गौतम बुद्ध पौर्णिमा असा त्रिवेणी संगम या ठिकाणी आलेला आहे. 1 मे हा जागतिक कामगार दिन जो आहे तो कामगारांच्या हक्कासाठी, कटारे साहेबांनी आपल्याला त्याची माहिती सांगितलेलीच आहे. तर कामगारांच्या हक्कासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यांच्या स्वाभिमानाचा आणि अस्तित्वाच्या प्रतीक म्हणून हा दिवस मानला जातो. आणि 1 मे 1960 साली आपला महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने एक राज्य म्हणून त्या ठिकाणी उदयास आला आणि त्या दिवसाचं प्रतीक म्हणून आपण हा महाराष्ट्र दिन साजरा करतो. आणि त्याच्याबरोबरच 1 मे हा बुद्ध दिन म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे. बौद्ध धर्मामध्ये हा एक महत्त्वपूर्ण सण साजरा केला जातो. या सणाचं वैशिष्ट्य असं आहे की गौतम बुद्धांना याच दिवशी ज्ञानप्राप्ती झाली, त्याच्यानंतर याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. वैशाख महिन्यामधील बुद्ध पौर्णिमा ही बुद्ध जयंती म्हणून साजरी केली जातो. जगाला महान संदेश देणारा गौतम बुद्ध यांचा हा उत्सव वेगवेगळ्या देशांमध्ये, आपल्या नेपाळ देश असेल, थायलंड असेल, आपल्या भारतामध्ये सुद्धा हा सण मोठ्या प्रमाणाने साजरा केला जातो. आजच्या दिवसासाठी आपण या प्रशालेमध्ये हा कामगार दिन, महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आमच्या विनंतीस मान देऊन कटारे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल संस्था प्रशालेच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी सतत आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साहपूर्ण रीतीने सहभाग घेणारे आमचे कुटुंब प्रमुख प्रशालेचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशप्पा पुदारी साहेब हेही या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचेही मी या संस्था आणि प्रशालेच्या वतीने हार्दिक आभार मानतो. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सचिव साहेब आदरणीय धोंडराम शिंदे यांना, आमचे मार्गदर्शक, सतत आमच्या कामाची कौतुकाने थाप टाकत असतात आणि सतत आम्हाला हे करून प्रेरणा देण्याचं, प्रत्येक ठिकाणी विधायक कामासाठी प्रेरणा देण्याचं काम करत असतात. आणि थोडीफार मरगळ आलेली असते, झटकण्याचं काम प्रत्येक युनिटमध्ये जाऊन करतात आणि आम्हाला एक चालना मिळते आणि ऊर्जा मिळते. असं हे एक युवा नेतृत्व यांचंही मी या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचाही मी संस्था आणि प्रशालेच्या वतीने हार्दिक आभार मानतो. तसेच संस्थेचे सन्माननीय संचालक आदरणीय प्रशांत कुलकर्णी साहेब, संस्थेचे सन्माननीय संचालक आदरणीय जयंत कदम नाना हे या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिले. त्यांचंही संस्था आणि प्रशालेच्या वतीने मी हार्दिक आभार मानतो. संस्थेच्या संकुलाचे प्राचार्य आदरणीय साळुंके सर, प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय दडस सर, उपमुख्याध्यापक दाभाडे सर, पर्यवेक्षक गडमुदर सर, MCVC विभाग प्रमुख आदरणीय वायजे पाटील सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो. तसेच वेगवेगळ्या संकुलातील अध्यापक, अध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच निकालासाठी आलेले पालक, पलूस पंचक्रोशीतील जे पालक आहेत त्यांचंही मी संस्था आणि संकुलाच्या वतीनं आभार मानतो. आणि सर्वात शेवटी आपण सर्व विद्यार्थी यांचंही मी या ठिकाणी ऊन लागा लागले तर देखील तुम्ही शांततेचं सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल तुमचंही मी गोड कौतुक करतो. आणि आजचा दिन संपन्न झाला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. निकाल तर तो क्षणातच जवळ आलेला आहे. मी येता 9वीच्या निकालाचं वाचन करत आहे. तुकडीनिहाय आलेले पहिले 3 क्रमांक पुढील प्रमाणे:
इयत्ता 9वी अ 3 विद्यार्थी. प्रथम क्रमांक मोरे रोहन प्रशांत 600 पैकी 541, 90.17% गुण. द्वितीय क्रमांक कुमारी पवार विशाखा विनायक 518 गुण, 86.33%. तृतीय क्रमांक माळी आर्यन सुहास 511, 85.17% गुण. 9वी ब पहिले 3 क्रमांक असे. प्रथम क्रमांक राठोड धीरज आत्माराम 451, 75.17% गुण. द्वितीय क्रमांक जाधव वेदांत जयवंत 440, 73.33% गुण. तृतीय क्रमांक उदाले आयुष सुहास 436 गुण, 72.67%. 600 पैकी हे लक्षात घ्या, ते परत वाचत नाही मी. 9वी क प्रथम क्रमांक कुमार प्रियांशु दिलीप 563, 93.83% गुण. द्वितीय क्रमांक आगा अरमान फिरोज 551, 91.83% गुण. तृतीय क्रमांक कुमारी गायकवाड शर्वरी अशोक 534, 89% 9वी ड प्रथम 3 क्रमांक प्रथम कदम श्रीशैल विनायक 371 गुण, 61.83%. द्वितीय क्रमांक कुमारी माळी स्नेहल सुखदेव 364 गुण, 60.67%. तृतीय क्रमांक गोंदिल उदयराज धनाजी 361, 60.17% गुण. 9वी ई प्रथम क्रमांक मोरे विराज दत्तात्रय 470 मार्क्स, 78.33% गुण. द्वितीय क्रमांक कुमारी सोरटे सिद्धी सिद्धार्थ 340, 56.67%. तृतीय क्रमांक शिंदे पाटील सई अशोक 334, 55.67% गुण. इयत्ता 9वीचा परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी 248 पैकी उत्तीर्ण विद्यार्थी 238. 9वीचा सरासरी निकाल आहे 95.97%. इयत्ता 9वी मधून 9वीतील 5 तुकड्यांमधून प्रथम 3 आलेले विद्यार्थी असे. प्रथम क्रमांक कुमार प्रियांशु दिलीप 600 पैकी 563, 93.83%. द्वितीय क्रमांक आगा अरमान फिरोज 551, 91.83%. आणि तृतीय क्रमांक मोरे रोहन अशोक 541, 90.17%. ठीक. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. तर प्राथमिक विभागाचा निकाल त्याचा घोषवारा मी या ठिकाणी जाहीर करतोय. तर प्राथमिक विभागामध्ये इयत्ता 5वी मध्ये एकूण विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते 185. आणि या 185 पैकी सर्व विद्यार्थी हे चांगल्या गुणांनी पास झालेले आहेत आणि 5वीचा निकाल हा 100% लागलेला आहे. त्यामुळं या 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 5वीच्या या 4 वर्गामध्ये प्रथम आलेले 3 जे विद्यार्थी आहेत त्यांची नावे या ठिकाणी मी जाहीर करतो. तर 5वी मध्ये प्रथम आलेला विद्यार्थी आहे प्रसाद मुकेश मुळे. याला 250 पैकी 235 मार्क पडलेले आहेत, म्हणजे 94% मार्क त्याला पडलेले आहेत. त्यानंतर द्वितीय क्रमांक यशस्वी दीपक बुचडे, याला 250 पैकी 234 मार्क पडलेले आहेत, म्हणजे 93.60%. आणि तृतीय क्रमांक आहे आरोही सुहास फाळके, याला सुद्धा 250 पैकी 233 मार्क पडलेले आहेत, 93.20%. असा 5वीचा 100% निकाल लागलेला आहे. त्यानंतर इयत्ता 6वी मध्ये एकूण विद्यार्थी होते 179 पैकी 278 विद्यार्थी हे वरच्या वर्गात जाण्यास पात्र झालेले आहेत. म्हणजे 6वीचा निकाल हा 99.44% इतका लागलेला आहे. आणि एका विद्यार्थ्याचा निकाल हा राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर 7वी मध्ये एकूण विद्यार्थी होते 174 पैकी 173 विद्यार्थी हे वरच्या वर्गात जाण्यास पात्र झालेले आहेत. एका विद्यार्थ्याचा निकाल हा राखीव ठेवण्यात आलेला आहे. आणि 7वीचा निकाल हा 99.42% इतका लागलेला आहे. आणि आता 6वी आणि 7वी या वर्गांना
श्रेणी असल्यामुळं, श्रेणीनुसार त्यांचा निकाल असल्यामुळं 6वी आणि 7वीचे पहिले 3 नंबर आपण त्या ठिकाणी घोषित करत नाहीत. त्यानंतर इयत्ता 8वीमध्ये एकूण विद्यार्थी होते 277 पैकी 274 विद्यार्थी हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यानंतर 3 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झालेले आहेत. त्यामुळे इयत्ता 8वीचा निकाल हा 98.91% इतका लागलेला आहे. आणि इयत्ता 8वीमध्ये एकूण 6 तुकडे आहेत. या एकूण 6 तुकड्यांमध्ये पहिले 3 आलेले जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये प्रथम विद्यार्थी आहे आराध्या सुहास वेळापुरे. गेला 360 पैकी 350 मार्क पडलेले आहेत, 97.22%. 8वीमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे अंजली दत्तात्रय पाटील. गेला 360 पैकी 344% इतके मार्क पडलेले आहेत, म्हणजे 95.55%. आणि दुसरा विभागून द्वितीय क्रमांक आलेला आहे ध्रुवा विवेक फल्ले. हिला सुद्धा 360 पैकी 344 मार्क पडलेले आहेत, म्हणजे 95.55%. म्हणजे अंजली दत्तात्रय पाटील आणि ध्रुवा विवेक फल्ले या दोघींचाही विभागून द्वितीय क्रमांक आलेला आहे. त्यानंतर तृतीय क्रमांक आलेला आहे फिजान फिरोज आगा. गेला 360 पैकी 336 मार्क पडलेले आहेत, म्हणजे 93.33%. असे इयत्ता 8वीमध्ये प्रथम 3 विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं प्राथमिक विभागाचा हा निकालाचा घोषवारा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करून निकालाचा घोषवारा या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. 100% लागलेला आहे. 11वी आर्ट्स या वर्गाचा निकाल 100% आहे. प्रथम क्रमांक भोरे निशा सतीश 66.83%. द्वितीय क्रमांक आहे कारंडे समीक्षा संतोष 66.67%. तिसरा क्रमांक आहे डोंगरे ईशा राजू 62.33%. 11वी कॉमर्स याही वर्गाचा 100% निकाल आहे. प्रथम क्रमांक आहे पवार संग्राम सिद्धार्थ 77.25%. द्वितीय क्रमांक आहे शिंदे श्वेता अभिजित 73.13%. तृतीय क्रमांक आहे पाटील साक्षी संतोष 72.25%. 11वी क टेक्निकलचा वर्ग आहे. याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे पाटील अविराज प्रवीण 92.33%. द्वितीय क्रमांक आहे कदम हर्ष विनोद 90.83%. आणि तिसरा क्रमांक आहे गुंड हर्षवर्धन नवनाथ 89.83%. 11वी ड प्लेन सायन्सचा वर्ग आहे. प्रथम क्रमांक आहे कुंभार राधिका सिद्धराम 62%. द्वितीय क्रमांक आहे शिवदे स्वरा अमोल 60.50%. तिसरा क्रमांक आहे फडतरे अनुष्का विक्रम 60%. 11 ईचा प्लेन सायन्सचा वर्ग आहे हा दुसरा. पहिला क्रमांक आहे श्रिया संतोष देसाई 86.50%. दुसरा क्रमांक आहे गायकवाड प्रणव सुधीर 79%. आणि तिसरा क्रमांक आहे डुबल यश किशोर 65.17%. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. तुम्हाला कालही सूचना दिलेली आहेत, आजही सूचना देतोय की आपला निकाल आज जाहीर झाल्यानंतर 1 मे ते 13 जून सायन्स विभागांचे रविवार सोडून सायन्स विभागांचे जादा तास असणार आहे. 90 मिनिटांचे तास आहेत पहा. आता आपण 16 एप्रिल ते 29 एप्रिल अखेर तास घेतलेले आहेत. या तासांमध्ये निवांत काही जण दुसरा तास झाल्यावर आहे, तिसरा तास झाल्यावर आहे, आता 3 तास 9:30 नंतर पळून जा असे प्रकार होत आहेत. उद्या 2 मेला निकाल आहे. परीक्षा पद्धत कडक आलेली आहे पहा. प्रत्येक वर्गांमध्ये विभाग 11वीचा वार्षिक परीक्षा निकाल घोषवारा. HSC व्होकेशनलकडे 60 ट्रेड आहेत. त्यापैकी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या ट्रेडचा निकाल 75% आहे. मेकॅनिकल टेक्नॉलॉजी 100%, अकाउंटिंग व ऑफिस मॅनेजमेंट 100%, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी 83%, हॉर्टिकल्चर 100%, ॲनिमल हजबंड्री व डेअरी टेक्नॉलॉजी 100%. 11वी प्रथम 3 क्रमांक सोहम संदीप पाटील 58%, ऋतुराज राजेंद्र पाटील 54.50% आणि सर्वेश राजेंद्र घोरपडे हॉर्टिकल्चर विभाग 52%. अशा पद्धतीनं HSC व्होकेशनलच्या निकालाचा घोषवारा आहे.
बड़े बड़े सावधान।